नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, तुम्ही बघितलं असेल की अजितदादा पवार यांचं निधन झालं. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा त्यांनी श्रद्धांजली दिली. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा श्रद्धांजली दिली आणि विशेषतः अमित शहा त्या ठिकाणी आले होते, म्हणजेच त्या निधनाच्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर श्रद्धांजली दिल्यानंतर ते वापस गेले. परंतु आता सुमित्रा जे काय अजितदादा पवार यांची पत्नी सुमित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद हे दिले जाईल आणि उद्या त्याची शपथविधी सुद्धा होऊ शकते. परंतु अर्थमंत्री पद कोणाकडे जाणार? परत राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येणार का? जे काही सूत्र असतील ते सुमित्रा पवार हलवणार का की मग शरद पवार हलवणार? नेमकं कोण हलवणार आणि मागचे कार्यकर्ते काय करणार? मग राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या सोबत जे काही आमदार खासदार असतील, नेते असतील, हे बाहेर पडणार का, परत भाजपसोबत जाणार का? किंवा जर सुमित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं किंवा अर्थमंत्री पद जर याच घराण्यात जर देण्यात आलं तर मागच्या कार्यकर्त्यांचं काय होणार? अनेक पडलेले प्रश्न आपल्या मनात असतील. याचं उत्तर आपण थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर म्हणजे मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एक साईडला सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. व्हिडिओ शॉर्ट पण बघायला विसरू नका. म्हणजे ज्या अर्थी अजितदादा पवार यांनी त्यांचं निधन झालं, त्या ठिकाणी अपघाती निधन झालं. आपण सगळ्यांनीच त्या न्यूज बघितल्या. खरं तर वाटत नव्हतं की अजितदादा पवार आपल्यातून गेले, परंतु ते सत्य आहे, ते आपण सुद्धा स्वीकारलं पाहिजेत. त्यानंतर सुमित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिलं जाईल अशा पद्धतीच्या नरहरी झिरवळकर यांच्या माध्यमातून चर्चा सुरू झाल्या आणि निश्चितच ते कुठंतरी पाऊल भाजपच्या माध्यमातून उचललेलं दिसत आहे. कारण तर तुम्हाला आठवत असेल की अमित शहा असतील, ते त्या ठिकाणी आले होते आणि पवार घराण्याची जी काही सहानुभूती असेल ती सुद्धा घेण्याचा प्रयत्न हे भाजपच्या माध्यमातून निश्चित झालेला आहे. नेता हा सगळ्याचाच असतो आणि सर्वसामान्याचा असतो. मी पक्षवाद करत नाही, परंतु जी गोष्ट सत्य आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतो. आज सुमित्रा पवार यांना जर उपमुख्यमंत्री पद जर दिलं नाही तर जे काही सहानुभूती असेल ती कमी होईल. मग राष्ट्रवादीचे नेते असतील, राष्ट्रवादी आणि अजितदादा पवार यांना चाहणारे लोक असतील, त्यांच्या नजरेतून भाजपची इमेज कमी होईल. म्हणून निश्चितच सुमित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिले जाईल आणि उद्या त्याची शपथविधी सुद्धा होऊ शकते. परंतु इतर जे काही पद असेल, अर्थमंत्री पद कोणाला दिलं जाणार? आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही पवार घराणं असेल ते कोणाचं ऐकणार? मग शरद पवार यांचं ऐकणार का? सुमित्रा पवार यांचं ऐकणार का? शरद पवार म्हणजे सुप्रिया सुळे यांचं ऐकणार का? आणि अजितदादा पवार यांच्या मुलाचं ऐकणार का? नेते नेमके कोणाच्या बाजूला जाणार? खरं तर हा एक मोठा प्रश्न आहे. जर अर्थमंत्रीपद हे दिग्गज नेत्याला देण्यात आलं नाही, राष्ट्रवादीच्या सोबत म्हणजे अजितदादा पवार यांच्या सोबत जे काही नेते होते त्यांना जर देण्यात आलं नाही तर निश्चितच जे काही कार्यकर्ते असतील त्याची नाराजी ही साहजिकच पाहायला मिळणार आहे. कारण तर सूत्र जरी अजितदादा पवार यांनी हलवले होते आणि जरी अजितदादा पवार यांचं स्वप्न होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहिल्या पाहिजेत, परंतु आता ते होताना दिसत नाही. कारण तर जे काही सूत्र असतील ते सगळे सूत्र आपल्या काकाकडे जाणार एवढं निश्चित झालेलं आहे. आणि जर पवार घराण्याने जर तसं काकाच्या मनाने ऐकलं तर मात्र मागचे जे काही नेते असतील ते नाराज होण्याची दाट शक्यता आहे. आणि अर्थमंत्री पद हे जर सुमित्रा पवार किंवा त्यांच्या पवार घराण्याला जर देण्यात आलं तर मात्र कार्यकर्ते हे बाहेर पडू शकतात आणि खुर्चीसाठी या काळात काय होत नाही हे आपण बघितलेलं असेल. मागच्या 5 ते 10 वर्षाच्या काळात काय राजकारण चाललं हे आपण बघितलं असेल. खुर्चीसाठी कोणत्याही लेवलवरती पोहोचू शकतात. मग आपण जाणून घेऊ शकतो की काल ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांच्या चित्तासुद्धा शांत झाली नव्हती, त्याची ठिणगीसुद्धा शांत झाली नव्हती. आणि उपमुख्यमंत्री पद हे कोणाकडे दिलं जाईल, त्यानंतर राष्ट्रवादी एकत्र येईल का नाही येईल का, अशा पद्धतीच्या चर्चा होऊ लागल्या. म्हणून म्हणतो, जर मागचे जे काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील त्यांना जर चांगलं पद मिळालं नाही तर निश्चितच ते भाजपसोबत जाऊ शकतात. आणि मात्र जे काही राष्ट्रवादी असेल परत ती 2 भागात विभागली जाऊ शकते, अशाही चर्चा आहेत. आणि जर सगळं काही सुरळीत जर चाललं तर मात्र अजितदादा पवार यांचं स्वप्न जे काही पूर्ण होईल किंवा ते केलं जाईल ते सुमित्रा पवार यांच्या माध्यमातून, त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून, अजितदादा पवार यांचे जे काही मुलं असतील त्यांच्या माध्यमातून आणि काका यांच्या माध्यमातून निश्चितच राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते आणि ती येताना दिसतसुद्धा आहे. परंतु जर पक्ष किंवा जे काही पदं असतील
ते एकाच घरात घेण्यात आले किंवा जे काही काकाच बघतील तर मागच्या जे काही राष्ट्रवादी असतील त्यांच्या नेत्यांनी काय करायचं असाही प्रश्न आहे. म्हणून या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.